पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। कालपासून आपण 38व्या श्लोकाला सुरुवात करून 50व्या श्लोकापर्यंत जायचं असं म्हणतो आहोत। तर त्याच्या मागची भूमिका एकच आहे की पुढे गीता म्हणजे ज्ञानेश्वरी भाष्य गीतेचं समजून घेताना गीताकारांनी आम्हाला जे पाथेय बरोबर दिलेलं आहे की पुढचे सगळे अध्याय समजून घेण्याकरता ही शिदोरी घेऊन पुढे चला। आता या शिदोरीतली एक एक संकल्पना घ्या, त्या त्या अध्यायात जा आणि त्या अध्यायामध्ये त्या संकल्पनेविषयी काय म्हटलंय त्याचा उहापोह करा। आणि त्यामुळे हा जो भाग आहे तो आपण काही प्रमाणामध्ये त्याची जी उकल माऊलींनी केली आहे ती आपल्याला आत्ता करण्याचं काही कारण नाही, पण त्याच्या अनुषंगाने ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना घेऊन पुढे लक्षणं घेऊन आपल्याला, अर्थात तो भाग आपण अजून पाहिलेला नाही आहे, पण हा पाहिलेला भाग जेव्हा आपण पुन्हा एकदा पाहतोय त्याचं कारणच एक आहे की गीता ग्रंथ कसा आहे, गीता ग्रंथ कशातून आला आहे, गीता हे 3 प्रस्थानांच्या मधलं तिसरं प्रस्थान कसं आहे, प्रत्येक प्रस्थानाचं एक वैशिष्ट्य आहे जे सगळं आपण पहिल्या प्रवचनामध्ये घेतलेलं आहे। ते प्रत्येक प्रस्थानाचं काही वैशिष्ट्य आहे। गीता ह्या प्रस्थानाचं वैशिष्ट्य काय आहे, त्या वैशिष्ट्यांनी आपल्याला गीता पुढे न्यायची आहे। कारण गीतेमध्ये तत्वज्ञान कोणत्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे आणि काय संकल्पनेनी मांडलेलं आहे। संबंध वेदामध्ये आम्हाला विचार देताना पाप आणि पुण्य ही संकल्पना प्राथमिक पातळीवरती सांगितलेली आहे की मनुष्यानी आणि समाजानी जर चांगल्या निकोप स्थितीमध्ये जगायचं असेल आणि तो समाज जर उमदेपणाने राहायचा असेल तर त्या समाजामध्ये पुण्याची कल्पना किंवा सात्विकता किंवा सदाचार, सद्विचार, सत्संस्कार, सन्नीती, सद्वासना या सगळ्याचा विचार व्हावाच लागेल, या सगळ्याचा विचार करावाच लागेल। त्याशिवाय समाज सुस्थिर होणार नाही, त्याशिवाय समाजामध्ये एक चांगलं निकोप स्वरूप नांदताना दिसणार नाही। दुर्दैवाने जे आज आम्ही पाहतोच आहोत आणि पूर्वकाळात लोक सांगतील मग महाभारताच्या काळात नव्हतं का? होतंच, त्या काळात होतं म्हणून तर भगवंताला अवतार घ्यावा लागला, त्या काळात होतं म्हणून तर कौरवांचा वध करून पांडवांना हाताशी धरून की ज्यांच्याकडे हे सगळे गुण आहेत अशांना हाताशी धरून त्यांच्या मार्फत जी धर्मराज्याची स्थापना करायची ती करावी लागली। कारण काळाच्या ओघामध्ये जसा जसा परिस्थितीजन्य बदल घडत जातो आणि ती परिस्थिती जेव्हा प्रतिकूलतेकडे अधिक जाते त्यावेळी हे करावंच लागतं। आज आपण कोणतंही क्षेत्र घ्या, अध्यात्माचं क्षेत्र बदनाम, राजकारणाचं क्षेत्र बदनाम, सामाजिक जीवन बदनाम, सरकारी अधिकारी बदनाम, कोणतं क्षेत्र असं राहिलं आहे आपलं, शिक्षणाचं क्षेत्र बदनाम,
कोणत्याही क्षेत्रामध्ये साधी गोष्ट आहे, आज एवढ्या नद्यांचे एवढे पूर महाराष्ट्रामध्ये येत आहेत. कारण काय? कारण नद्यांची वाळू काढा, आणि दरवर्षी ती काढावीच लागते. नदी त्या पातळीवर खोल जावीच लागते, आणि नदीची वाळू आलेला जो भरणा आहे तो काढून जर नवीन येणाऱ्या पाण्याला जर जागा नाही दिली, ते पाणी कुठे जाईल? पाणी भूभागावरच पसरणार आहे. म्हणजे का नाही काढायची? कारण आम्हाला बांधायचं आहे, आणि जेव्हा आम्हाला बांधायचं आहे तेव्हा आम्हाला वाळू पाहिजे, तेव्हा ती वाळू आमची आम्ही काढून घेणार. मरेनात का लोक? होईना का समाजाचं वाटोळं? ही जी भूमिका आहे ही प्रत्येक क्षेत्रात आहे. होईना का मुलांचं वाटोळं? नका तयार होईनात मुलं, आम्ही माझ्यामध्ये हिंडत राहू, आमची अधिवेशनं करत राहू. हे जे आज समाजातलं चित्र आहे, हे सगळं ईश्वरवाद मानायचा का नाही मानायचा, आस्तिकता स्वीकारायची का नाही स्वीकारायची, ह्याच्यापेक्षा सुद्धा समाज जीवन सुसंस्कृत व्हायचं का नाही व्हायचं. ते सुसंस्कृत असल्याशिवाय समाज उभा राहू शकत नाही. आणि त्याची सुसंस्कृतता ज्याच्यावरती उभी आहे तो पाया कुणी मान्य करा की न करा, तो शेवटी अध्यात्म हाच पाया आहे. व्यवहाराच्या स्वार्थ आणि निस्वार्थ, सात्विक आणि दुराग्रही या सगळ्या विचारसरणीच्या पलीकडे जी स्वार्थरहित विचारसरणी आहे, त्या विचारसरणीच्या पायावर कुणाला तरी उभं राहावंच लागतं. त्या पायावर, त्या अधिष्ठानावरती समाजाचे बाकीचे सगळे व्यवहार चालतात. आणि म्हणून आपल्याला आता इथे विषय बघताना गीताकारांनी जे जीवन कसं जगावं, जीवनाची प्रणाली काय असावी, याकरता गीताकारांनी जो विषय मांडायला घेतला आहे त्याच्यामध्ये त्यांनी कर्माची जी भलावण केली आहे. आता आज आपण त्या 39व्या श्लोकाशी येताना त्यांनी आपल्याला बुद्धियोग असा शब्द वापरून दिलेला आहे. आणि तिथे येत असताना आपण काल जे पाहिलं, जी भूमिका आत्ता आपल्याला त्या बुद्धियोगाच्या आधाराने स्पष्ट करायची आहे ती अशी की पाप नावाची एक संकल्पना आहे. तर भगवंत म्हणतात, तू ते वैदिक पाप पुण्य ह्या एका मर्यादित अर्थाने पापाचा आणि पुण्याचा विचार करू नकोस, की हे कर्म माझ्याकडनं शास्त्रशुद्ध नाही झालं म्हणजे ते पाप झालं, आणि जे कर्म शास्त्रशुद्ध झालं किंवा जो विधी आहे आणि जो निषेध आहे त्यातला विधीचा मी अवलंब केला आणि निषेधाचा माझ्याकडून त्याग झाला, असं जर घडलं तर मी काय करावं? असं जर घडलं तर माझ्याकडनं काय व्हावं? तर गीताकार म्हणतात, असं घडलं का नाही घडलं नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक मी मार्गदर्शन देतो, जो विषय आपण पहिल्या व्याख्यानाच्या वेळी मांडला, की आज सुद्धा 20व्या शतकामध्ये, म्हणजे आमच्या पंतप्रधानांना त्यात जेव्हा म्हणतात आपल्याला की तुम्ही सुचवा, त्याच्यामध्ये आपण एकच गोष्ट सुचवली आहे त्यांना, की आजच्या काळाला 21व्या शतकाला योग्य असणारी याची आचारसंहिता बनवा या देशाकरता. तेव्हा या देशामध्ये धर्म नावाच्या गोष्टीचे प्रश्न सुटतील, तोपर्यंत सुटणार नाही. हिंदू धर्म कशाला म्हणावं? या देशात राहणाऱ्या मुसलमानाचा आचार कसा असावा? या देशामध्ये राहणाऱ्या ख्रिश्चन माणसाचा आचार कसा असावा? देशभक्ती म्हणजे त्यांनी काय व्याख्या करावी? ठीक आहे, आमची सावरकरांची व्याख्या आहे, लोकमान्यांची व्याख्या आहे, तुम्ही मान्य केली नाही केली, आज ती मान्य झाली नाही झाली, पण आज तुम्हाला केव्हा तरी ह्या राष्ट्राला एक संहिता, एक शास्त्र, ज्याला स्मृतिग्रंथ म्हणतो, तसा या काळाचा एक स्मृतिग्रंथ उपलब्ध करूनच द्यावा लागेल. हे विज्ञान युग आहे. या युगामध्ये आचार भिन्न होतो आहे. या भिन्न आचाराच्या पातळीवरती काय काय आवश्यक आहे? हा समाज एकसंध ठेवणार कसा? कारण आपण काल जसा विषय घेतला, आज जसं मला त्यांनी विचारलं की कोणत्याही घटनेला अशा बाजू निर्माण होतात की त्याचे अर्थ काय लावायचे, आणि त्याचे अर्थ जे लावणारे आहेत त्यांनी ते तसे का लावले, ते योग्य आहेत का अयोग्य आहेत. प्रत्येक माणसाने आपल्या ठिकाणी त्याची चर्चा करायची नाही. त्याच्याकरता आम्हाला एक निश्चित भूमिका दिली पाहिजे, ती विद्वानांनी दिली पाहिजे, ती स्मृतिकारांनी दिली पाहिजे. आज एक स्मृतिकार एक ऋषी उभा नाही राहणार, त्याच्याकरता 50 स्मृतिकारांनी एकत्र आलं पाहिजे. आणि जे याच पातळीवर सुखदुःख समे कृत्वा असेच पाहिजेत. या दोघांच्या ठिकाणी जिथे साम्य आहे, लाभालाभव जया जय, काही लाभ नाही आहे. मला हिंदू जवळ आहे, मला मुसलमान जवळ, यातलं तिथे काही उरत नाही. तिथे फक्त मानवजातीच्या कल्याणाच्या पातळीवरून कार्य करावं लागतं. त्याच पातळीवरून भगवान सांगतायत
ते म्हणतात की साधना मार्ग मी पुढे तुम्हाला पुष्कळ सांगीन, ज्ञान सांगीन, भक्ती सांगीन, योग सांगीन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कर्म सांगीन, पण त्या सगळ्याच्या आधी तुम्हाला मला जी भूमिका सांगायची आहे, भगवंत सांगतात ती भूमिका आता मी आणखीन एका विस्तारित शब्दाने सांगतो. आता सांख्यम योगम हे दोन शब्द आले. एकम सांख्यमच योगमच य पश्यती स पश्यती. आता हा सांख्य आणि योग हे दोन एकच आहेत. जेव्हा मनुष्य ह्या दोन्ही गोष्टी एकाच बाजूनी पाहतात तेव्हाच ते योग्य तऱ्हेने जीवनाकडे, विषयाकडे पाहतात असं होतं. अशी त्याच्या मागची धारणा आपल्याकडे प्रकट केलेली आहे. आता त्यालाही एक वेगळा शब्द दिला त्यांनी. तो शब्द पुढे वापरला म्हणून इथे आपण त्याला बुद्धियोग जो शब्द वापरलेला आहे त्या बुद्धियोग शब्दाला आता हा योग तू ऐक, हा कसा योग आहे? हा कर्मयोग आहे का? हा ज्ञानयोग आहे का? हा भक्तियोग आहे का? का हा ध्यानयोग आहे? त्याच्याकरता गीता आज जिचा काळ काढून लोकांनी एक निश्चिती केली आहे की इसवी सनापूर्वी 2000 वर्ष म्हणजे 5000 वर्ष म्हणजे 7000 वर्ष हा गीतेचा काळ ठरतो असं अलीकडच्या अनेक विद्वानांनी पुराव्यांनी सिद्ध केलं आहे. आणि आपण असं धरू की आत्ता अगदी शेवटचा हा जो काढलेला काल आहे तो आपण गृहीत धरला तर 7000 वर्षापूर्वी गीता झाली. तर आता हा विषय मांडताना तेव्हापासून आत्तापर्यंत गीतेवरती लोकांनी जितक्या टीका, जितकी भाष्य लिहिली त्या सगळ्या भाष्यांच्यामध्ये हीच मारामारी चालू आहे की गीतेमध्ये गीता कर्मपर म्हणावी, गीता ज्ञानपर म्हणावी, गीता भक्तिपर म्हणावी, का गीता संन्यासपर का कर्मपर, हा तर प्रत्यक्ष गीतेमध्येच मांडलेला विषय आहे. पण सर्वदूर ह्या जे 4 योग आहेत, कर्मज्ञान भक्ती आणि ध्यानयोग किंवा अष्टांगयोग म्हणा, त्या 4 योगांच्या मध्ये काय सांगितलं भगवंतांनी? हा कुठल्याही वादात न पडता त्यांनी बुद्धियोग नावाचा शब्द वापरला की मनुष्याने ही जी त्याच्यातून काढलेली जे मंथन करून निघालेलं नवनीत आहे ना, ते हे असं आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, त्यांचं दोहन केलेलं आहे त्यांनी. त्या दोहनामधून सांख्य अमुक सांगतो आणि योग अमुक सांगतो नाही, त्यांनी ते सगळं बाजूला केलं. त्याच्यामधून आपल्याला काय काढून दिलं आणखीन? त्याचं सार, त्याचं साराचाही सार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्विंटिसेन्स म्हणतो, की नुसतं सार नाही, ते सारात नाही सार काढलं तर काय शिल्लक राहील. तसं त्या साराचा पण सार आहे, सारगर्भित अर्थ, तो आपण क्विंटिसेन्स म्हणू की तो सारगर्भित आहे. आणि तो अर्थ काय? ते म्हणाले आता मी त्याला जे सांगतो आहे ती जी भूमिका आहे त्या भूमिकेला बुद्धियोग असं समजा. म्हणजे आपण ही संकल्पना समजून घेऊन पुढे जायचं. आपल्याला संकल्पना काय आहे माहिती आहे, ती आपण बघणार आहोत, बघितली आहे आणि पुन्हा पुन्हा ती आपल्यासमोर येणार आहे. पण त्याला गीताकारांनी काय म्हटलं? त्याला गीताकारांनी बुद्धियोग असं म्हटलं. आणि असं म्हणून त्यांनी वाद लावून दिला का आपल्यामध्ये? कुठलाही वेदवाद रताहा त्यांच्यामध्ये गीताकार जातात का? नाही, ते त्याला दोष देतात. पुढे आपण पाहणारच आहोत. ते आम्हाला काय दाखवून देतात? आम्हाला एवढंच दाखवतात, जीवनाचा जो मार्ग अवलंबायचा आहे किंवा जीवन ज्या दिशेने आम्हाला पुढे न्यायचं आहे ती जीवनाची दिशा कोणती आहे? बुद्धियोगाची आहे. त्या जीवनाच्या दिशेमध्ये तुम्हाला केवळ कर्माचा विचार करून चालणार नाही, तुम्हाला केवळ ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. कर्माच्या मागे ज्ञान उभं आहे आणि ज्ञान आणि कर्माचं जे उत्तम असं संमिश्रण आहे ते संमिश्रण जीवनामध्ये जेव्हा यथार्थतेने कळेल तेव्हा आम्हाला जीवन कसं जगायचं ते समजेल. हा त्यांचा सिद्धांत. आता ह्या सिद्धांताकरता आधी त्यांनी आपल्याला काय सांगितलं, ज्याचा आपण काल मागे पुढे इकडे तिकडे उलट सुलट पुष्कळ कोलंट्या उड्या मारून आपण त्या विषयाचा उहापोह केला. काय केला? एकच विषय त्यांनी मांडला आपल्या पुढे की बाबा रे अर्जुना, तू ज्या पाप नावाच्या संकल्पनेला घाबरतोस का? मनुष्य पापाला आता आपण आपल्या काळात येऊ. आम्ही पाप किस गली का नाम आहे, आम्हाला माहीत नाही पाप नावाची काय गोष्ट. आम्ही मानत नाही पापाला, कारण आता आमच्या दृष्टीने आउटडेटेड संकल्पना आहे. आम्ही नाही स्वीकारू. नका स्वीकारू. पापाला तुम्ही नाही स्वीकारलं तरी सुद्धा आज आमचा परवलीचा शब्द काय? गिल्ट कॉन्शियस. आज आम्हाला असं वाटतं की मला गिल्टी वाटतं की असं झालं. म्हणजे गिल्टी वाटतं म्हणजे काय?
म्हणजे कुठेतरी मनाला जे चाललं आहे ते योग्य वाटत नाही, जे काही योग्य वाटत नाही. म्हणून काल आपण एक सामान्य व्याख्या करून पुढे निघालो की पापाची व्याख्या एकच आहे की करण्यापूर्वी येस आय एम गिल्टी, करताना येस आय एम गिल्टी, करून झाल्यानंतर सुद्धा येस आय एम गिल्टी अँड गिल्टी ओनली. की प्रत्येक वेळी मला असंच वाटतं की मला फक्त गिल्ट कॉम्प्लेक्सच आहे. माझ्या ठिकाणी मला एकच वाटतं आहे की माझं चुकलेलं आहे, माझ्याकडून काहीतरी निश्चित चुकलेलं आहे, ही धारणा माझ्याकडे निश्चित अर्थाने आहे. आता त्याला पाप म्हणा, गीताकारांनी पाप नावाला काही स्टॅम्प केलेलं नाही आहे. आता आम्हाला जर हे नको आहे, आम्हाला जर तो गिल्ट कॉम्प्लेक्स नको आहे, तर आम्हाला काय पाहिजे आहे? आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला आनंद पाहिजे, आम्हाला समाधान पाहिजे, मान्य आहे. भगवंत म्हणतात ह्याच्याच करता मी आता तत्त्वज्ञान सांगतोय. ते कसं सांगतोय? त्याच्याकरता भगवंतांनी सांगितलं, आता मला जी तुम्हाला तत्त्व सांगायची आहेत, जी प्रिन्सिपल्स सांगायची आहेत, ती कशाच्या ज्याला हेडिंग खाली म्हणतो आपण तसं कोणत्या शीर्षकाखाली तुम्हाला सांगायची? शीर्षक त्याचं बुद्धियोग आहे. सगळी गीता जी चालणार आहे आता, ती गीता ही बुद्धियोग शब्दाखाली चालणार आहे. की भगवंताला जे आमच्या गळी उतरवायचं आहे, जे अर्जुनाच्या गळी उतरवायचं आहे, तो विषय काय आहे? तो बुद्धियोग आहे. तो किती प्रकाराने विचारात घ्यावा लागेल, त्याची अनेक अंग आत्ता आम्हाला इथे त्यांनी विस्तारून आमच्या पुढे मांडली आहेत, त्याची अनेक अंग आमच्या पुढे ठेवली आहेत. तेव्हा ते इथे सांगतात, अरे तुम्हाला मी सांख्य योग सांगितला, आता तुम्हाला जो योग आहे, योग ह्या शब्दाने ज्याचा निर्देश केलेला आहे, असं जे कर्म आहे ते कर्म आता मी तुम्हाला सांगतो आहे, ते तुम्ही ऐका. आता त्याच्याबद्दल माऊलींनी काही म्हटलंय का? आपण त्याचा अर्थ घेतलेला आहे, म्हणजे आपण ओव्यांचे अर्थ घेऊन पुढे गेलोय. पण आता विशेष रूपाने काही सांगितलंय का? नाही म्हणाले. एकच सांगितलंय की जे सूत्र आपण घेऊन हा श्लोक सोडून पुढे जाऊ. ते काय सूत्र सांगितलं त्यांनी आपल्याला? जैसे वज्र कवच लेईजे, शेवटची ओवी 32वी. मग शस्त्रांचा वर्षा ओ साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबिता. म्हणाले अरे किती सोपं आहे सांग मला. म्हणाले अंगावरती वज्राचं कवच घालून घेतलेलं आहे आणि मग शस्त्राचा वर्षाव अंगावरती आम्ही झेलतो आहोत. आता हे झेलत असताना काय होतं? परिणाम काय झाला आमच्यावरती? परिणाम एकच झाला की आम्ही जरी त्या शरांच्या वर्षावात असलो, बाणांचा वर्षाव आमच्यावर अव्याहत होत राहिला, तरी त्या कवचामुळे आम्ही अबाधित राहिलो आणि शेवटी काय झालं? आम्ही जिंकलोच. शेवटी यशाशिवाय आम्हाला अचुंबिता, कुठल्याही प्रकारे आम्हाला त्रास न होता, कुठल्याही प्रकारे कुठल्याही विपरीततेचा स्पर्श न होता आम्हाला जय मिळाला. परी जैतेसी उरिजे अचुंबिता, स्पर्शपणाने कुठल्याही शराचा मला स्पर्श देहाला न होता मी फक्त जिंकलो. मग आता ते सांगतात मी तुम्हाला जो बुद्धियोग सांगतोय त्याचं फल काय बरं? लक्षात घ्या. त्यांनी आम्हाला सांगितलं त्याचं फल एवढंच लक्षात ठेवा की या बुद्धियोगाने व्यवहार करत तुम्ही गेलात की त्या बुद्धियोगाचं कवच अंगावरती घातलं की आयुष्यामध्ये यशच यश आहे. आता त्या यशाच्या विषयी आता स्पष्टीकरण आहे पुढे. आता इथे माऊलींनी त्याचं गंमत कशी असते बघा, भाष्य कसं असतं, विषय पुढे येणार आहे, त्याचं फल काय आहे बुद्धियोगाचं ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. पण त्या फलाचा ज्याला आपण उपक्रम म्हणतो किंवा सुरुवात म्हणतो, ती सुरुवात माऊलींनी कुठे केली? मागच्या श्लोकात केली. ती कुठे? शेवटच्या ओळीत केली. त्यांनी आम्हाला त्या नेहाभिक्रम आधी सांगितलं, त्याचं लाभ काय आहे तो त्यांनी आधी सांगून ठेवला. आणि आता ते म्हणतात तुम्ही आता कुठे चाललात? यू आर हेडिंग टुवर्ड्स, ही जी आपली भाषा असते ना की आता हे सगळं आपलं स्पष्टीकरण आता कुठे जाऊन पोहोचणार आहे, तर माऊलींनी त्याची प्रस्तावना आधी केली आहे, त्याचा उपक्रम आधी केला. आणि म्हणून त्यांनी आपल्याला वरती फल सांगितलं. म्हणून त्यांनी म्हणलं अरे तू तर जिंकणार आहेस, कुठल्याही शराच्या वर्षावाच्या शिवाय जिंकणार आहेस, मग आता तुला आणखीन काय पाहिजे? आता पुढे सांगतात नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आता ह्याच्या पुढचा श्लोक आहे म्हणाले, आपण पाहूया. आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये पाहताना ते आपल्याला सांगतात की म्हणाले हा बुद्धियोग आचरण करताना तुझ्याकडे काय पाहिजे, जे पाहिजे आहे ते सांगताना आपल्याला शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलं आहे. त्यांनी एक फार सुंदर स्पष्टीकरणामध्ये समजूया आपण, एका श्लोकाने त्यांनी सांगितलं आहे की भेदाभेदौ सपदी गलितौ, भेद आणि अभेद हे जे दोन शब्द आहेत ते आमच्या जीवनामध्ये
पुष्कळ आम्हाला नाचवतात. कारण भेद आम्ही निर्माण करतो, सुखामध्ये आणि दुःखामध्ये आम्ही निर्माण केलेला भेद आहे, अभेद आहे. आम्ही आमच्या ठिकाणी आमची 4 मुलं आहेत, त्यांच्यावरती प्रेम करताना आमच्या अंतःकरणात अभेद आहे की अभेद भावाने आपलीच मुलं आहेत, आपल्या मुलांच्यावरती आपलं प्रेमच आहे. त्यांना जेव्हा आपल्या संपत्तीचा वाटा द्यायचा आहे तेव्हा सगळ्यांना सारखी वाटणी करून आपण देणार आहे, कारण आपली मुलं आहेत. तिथे अभेद आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही आहे. जीवनामध्ये व्यवहार करताना कुठे भेद आहे आणि कुठे अभेद आहे. आपल्या स्वतःकरता काही करत असताना आपल्या मनामध्ये निस्वार्थता नावाची गोष्ट येत नाही. आपल्याकरता प्रत्येक गोष्ट करताना स्वार्थ नावाचाच अभेद आहे. हे मला योग्य वाटतं, हे मला पाहिजे अशी माझी धारणा आहे, ही माझी आवश्यकता आहे, हे मला मिळावं. शंकराचार्य म्हणतात की ह्या ठिकाणी कसं होतं, सपदी गलित भेदाभेदौ, भेद आणि अभेद हे त्या पदासहित गळून जातात. काय भेद आहे, काय अभेद आहे, असा प्रश्न तो विचारतो आपल्याला. शंकराचार्य म्हणतात की त्याच्या दृष्टीने हा शब्दच त्याच्या कोशात राहिलेला नाही आहे, भेद आणि अभेद नावाचा. पुढे ते म्हणतात पुण्य पापे विशीर्णे, त्याच्या ठिकाणी पुण्य आणि पाप नष्ट होऊन गेलेलं आहे. पुढे माया मोहौ त्रिगुणरहितम म्हणाले. इथे नाही, माया मोहौ क्षयम उपगतौ, माया मोहांच्या मध्ये क्षय झालेला आहे, ते पूर्णपणे सुटून गेलेले आहेत. नष्ट संदेह वृत्ते, त्या ठिकाणी अंतःकरणात संदेहाची वृत्ती शिल्लक राहिलेली नाही. म्हणजे आपण कशाचा उपक्रम करतोय आता, 40व्या श्लोकाचा उपक्रम. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये उपक्रम म्हणजे सुरुवात. भाष्याला तिथे सुरुवात करताना विषयाचा जो मागचा संदर्भ घ्यायचा असतो, तो संदर्भ कशाचा घेतला आहे, 2 श्लोकांचा संदर्भ घेतला आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो, आणि तसंच त्याच्या पुढे बुद्धियोग शब्दाचा संदर्भ घेतलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये आता पुढचा विषय सुरू झाला. तो सुरू होताना काय काय सुटलं म्हणाले, ह्या सगळ्या शब्दातीतम तो कसा झाला, ज्याला बुद्धियोग समजला तो कसा झाला, तो शब्दातीतम त्रिगुणरहितम. त्याच्या ठिकाणी शब्दही कुठल्याही शब्दांनी किंवा कुठल्याही प्रकारच्या स्पंदानी, शब्दाचं मूळ लक्षण स्पंद आहे, त्या स्पंदानी कुठल्याही प्रकारच्या हलण्यानी, कुठल्याही प्रकारच्या गतीनी, कुठल्याही प्रकारच्या अस्थिरतेनी जो युक्त राहत नाही, तो त्याच्याकडे अस्थिरताच राहत नाही. शब्द हा आकाशाचा तन्मात्र आहे आणि शब्दाचं मूळ स्वरूप काय आहे, स्पंदन आहे. शब्द स्पंदनात्मक आहे, त्यामुळे अंतःकरणाचे स्पंद शिल्लक राहत नाही. म्हणून तो शब्दाच्या अतीत होतो, तो त्रिगुणाच्या अतीत होतो. आणि काय होतो म्हणाले, प्राप्य तत्व अवबोधा, त्याला तत्वाची प्राप्ती होते, त्याला निश्चित त्याचं स्वरूप कळतं. आणि असा निस्त्रैगुण्ये पथी विचरता को विधी को निषेधा, असा जो त्रिगुणाच्या अतीत गेलेला पुरुष आहे त्याला कोणता विधी आणि निषेध शिल्लक राहतो. आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे उपयोगाला येणार आहेत. ह्याच जे विवेचनाच्या पहिल्या 2 ओळी आहेत त्या आपल्याला आत्ता उपयोगाला येणार आहेत. आत्ता आपल्याला उपयोगाला कशा येणार आहेत, कारण तो नष्ट संदेह मोहा, त्याच्या ठिकाणी मोहही राहत नाही, संदेह पण राहत नाही, त्याच्या ठिकाणी भेद आणि अभेद पण शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे बुद्धियोग त्यांनी प्राप्त करून घेतला. आता ह्या बुद्धियोगावरती आपण कुठे आहोत, आम्हाला उपयोग आहे का त्याचा, आम्हाला उपयोग आहे की नाही म्हणाले आहे. उपयोग तर आम्हाला पण आहे. उपयोग आम्हाला कसा आहे, तर त्या उपयोगाचं स्वरूप असं आहे की आम्ही ज्या पातळीवर आहोत त्या पातळीवरती आहे. आमची पातळी, आमच्याकडे जर बुद्धियोग आकलन करून घेण्याचं सामर्थ्य 10-20% आहे, ठीक आहे. स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, इथे थोडंसंच आहे, जाणीव फार नाही आहे. म्हणजे कसं आहे, आता स्वल्पमाप्यस्य धर्मस्य काय होतं बाबा, आम्हाला जाणीव कुठपर्यंत आहे की आम्हाला असं वाटतं की काय आपण दिवसाकाठी सारखं मी, माझं घर, माझी मुलं, माझी बाळं, माझा प्रपंच, माझा स्वार्थ ह्याच्याकरता सारखं काम करत राहतो. केव्हा तरी माझ्याकडनं निस्वार्थपणाने काम, कुठलं तरी काम की ज्याच्यामध्ये किंवा कर्म असं व्हावं की ज्या कर्मामध्ये मला काही अपेक्षा असू नये. आता मनुष्याला दिवसाच्या
24 तास आणि त्यातल्या 23 तास आणि 59 मिनटं स्वार्थाशिवाय दुसरं काही काम करायला वेळ नाही. 1 मिनिट आहे. तो म्हणतो या 1 मिनिटामधली माझी प्रार्थना असेल, नाही तर या 1 मिनिटातलं माझं दान असेल, नाही तर या 1 मिनिटातलं माझं कर्म असेल, काय जे असेल ते, पण त्याच्याकडनं मला काहीही अपेक्षा नाही आहे. म्हणजे माझ्या भोजनाच्या पूर्वी मी माझं 5 मुठी धान्य आहे ते कशात तरी ठेवून दिलं आहे आणि मग मी भोजनाचा स्वीकार करणार आहे. हे मला कोणाला सांगायचं नाही आहे, हे मला कुठे मिरवायचं नाही आहे, हे माझ्याकडे आहे म्हणून मी देतोय असं नाही. ठीक आहे, सहज आहे. जशी झोप सहज आहे, जशी भूक सहज आहे, अगदी सहज आहे. काल आपण म्हटलं ना की आपण सकाळी दात घासले, अरे वा तुम्ही दात घासले, थँक्यू थँक्यू, असं काय कोणी म्हणत नाही. काही म्हणायचं कारण नाही. कारण का? स्वाभाविक आहे. मी झोपले, स्वाभाविक आहे. ही किती स्वाभाविक आहे. म्हणजे मला झोप आली, मी झोपले, मी काहीतरी दिवसाकाठी ग्रेट केलं असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, झोप आवश्यकच आहे प्रत्येकाला. तसं हे जे सगळं कर्म आहे ते तितकंच स्वाभाविक घडावं, त्या कर्माला तीच स्वाभाविकता यावी, ही जी भूमिका त्याच्या मागे उभी आहे, त्या कर्माच्या मागची, त्या भूमिकेनी आपल्याकडे इथे आपण विचार करतोय की स्वल्पमाप्यस्य धर्मस्य. काही नाही, एवढंच दिवसाकाठचं 1 मिनिटाचं कर्म आहे की जे कर्म आपण अत्यंत निस्वार्थी बुद्धीने केलं, त्याचा एक क्षणभराचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपण सगळे टी व्ही पाहतोय. या सगळ्या काश्मीरमध्ये चाललेला जो सगळा भयंकर हाहाकार आहे, त्याच्यामध्ये ही मंडळी जी हेलिकॉप्टरमधनं लोकांना खालून वर उचलतायत आणि त्यांना सुरक्षित जागेवर नेऊन ठेवतायत. 30 सेकंद त्या लोकांना हवेत राहावं लागतं. त्या 30 सेकंदामध्ये त्यांना तिथे खाली येतात त्यांच्यातली माणसं, ती त्यांना ट्रेनिंग देतात की तुम्हाला कसं चढायचं आहे, कसं पकडून ठेवायचं आहे, किती एवढाच काळ आहे, तुम्ही हेलकावे खाल, डोळे मिटून घ्या, घाबरू नका, तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे का, ब्लड प्रेशर आहे का, सगळं विचारून घेऊन त्यांना त्याची एक व्यवस्थित सूचना देऊन त्यांना ते पकडतात. आता वरचा दोरी खेचतो, खालचे 2 खालीच थांबलेले असतात आणि त्या दोरीने खेचून हा जो असा हेलकावे खात त्या हेलिकॉप्टरपर्यंत पोचतो, तो जो अर्धा मिनिट आहे, त्यांनी सांगितलं त्यांचा ट्रॅव्हल फक्त 30 सेकंदाचा आहे. पण त्या 30 सेकंदामध्ये काय, कर्मसमाधी 9, त्यांची कर्माची समाधी आहे तिथे. केवढी एकाग्रता आहे त्या क्षणी. आता हे स्वल्पमाप्यस्य धर्मस्य, केवढा धर्म केला त्या लोकांनी. तो धर्म कशाकरता केला? देहाकरता. हा देह वाचला पाहिजे, हा देह सुरक्षित जागेवर गेला पाहिजे, त्याच्याकरता केलेलं. त्रायते महतो भयात, कारण मरणाचं भयच टळतंय इथे. जे भय आहे मरणाचं, त्यांनी तेच सांगितलंय आपल्याला की सर्वात मोठं भय मनुष्याच्या जीवनाला कशाचं असेल तर मरणाचं आहे. ते मरणाचं भय टळलं कसं? 30 सेकंदाचं कॉन्सन्ट्रेशन. ते कॉन्सन्ट्रेशन त्यांनी सांगितलं तसं, ते बोलले ते. आता त्यांनी सांगितलं तसं वागून ही मंडळी त्या दोराला धरून वर आली आहेत आणि सुरक्षित जागेवर गेली आहेत. आता भगवंत जर आम्हाला सांगतायत की बाबा रे, हा योग मी तुला सांगतो, ह्या योगाचं आचरण कर, म्हणजे तू सुद्धा ह्या भयातून बाहेर जाशील, तू सुद्धा ह्या जन्ममरणाच्या भयातून बाहेर जाशील, तू पण व्यावहारिक भयातून सुटशील. तुझ्या कल्याणाचीच गोष्ट बोलतो आहे मी. पण ही काय आहे, ही अदृश्य असल्यामुळे, अदृष्ट असल्यामुळे आपल्याला त्याची महती कळत नाही, आपल्याला त्याचं महात्म्य पटत नाही. हे कसं आहे की ह्या हातावर, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, की मुखात नाम आहे, हातात मोक्ष आहे, असं आम्ही तुम्हाला दाखवतो. आता हे जे ताबडतोब रिझल्ट ओरिएंटेड गोष्टी आहेत, त्या लगेच आम्हाला मोठ्या विशेष वाटतात की अरे ह्या कशा आहेत, ह्या ताबडतोब कळत नाहीत. कारण काय, आपण काल बघितलं त्याप्रमाणे शास्त्र जे आहे ते अदृश्य आहे, ते निर्गुण आहे, आणि कर्म जे आहे ते दृश्य आहे. इथे दृश्य कर्म दिसलं आम्हाला, पण कर्माचा लाभ काय आहे, कशाचा लाभ आहे, ते त्या क्षणाचा केलेल्या कर्मसमाधी 9चा लाभ आहे. त्या ठिकाणी कुणाही स्त्री पुरुषांनी जर का त्या चढताना उतरताना काही घाबरले, गडबड केली, तो वारा लागला, थंडी वाजली, हात आकडले, पायाला क्रॅम्स आले, मरा. कारण जाणारच नाही वरती, तुम्ही त्या दोरावरून खालीच पडणार आहे. तो शेवटी असं आहे की किंवा तिथेच काहीतरी घातपात होणार आहे त्या स्थितीत. याचा अर्थच एक आहे की हे एकच सूत्र आहे, हे सूत्र इथे 100% चपकल आहे.
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आता इथे सांगायला काय सुरुवात केली आपण मगाशी म्हटलं तसं, की ह्या बुद्धियोगाने काय प्राप्त होतं त्याचं फल सांगतायत. ते सांगण्याची पद्धत कशी आहे? जाहिरातीसारखी आहे. जसे आपल्याकडे आता 15 ऑगस्ट किंवा जुलैचा एंड आला की सगळे सेल लागतात, एकावर एक फ्री, 2वर 3 फ्री, इतके घेतले तर 1 गठ्ठा फ्री, काय विचारू नका, जे काही मिळतं. किंवा आमच्या कंपनीचं घ्या, इथे स्वस्त मिळेल, आमच्याकडे ही वस्तू सर्वात जास्त स्वस्त मिळेल, आमच्याकडे ही वस्तू घेतली तर तुम्हाला पुढे इतकी कुपन्स मिळतील की ह्या कुपन्सवर तुम्ही पुन्हा खरेदी करायला आलात की तुम्हाला कन्सेशन सुरू. हे सगळं काय आहे? एकावर एक फ्री आहे. भगवंत सांगतात एकावर इतकं फ्री आहे. माझा बुद्धियोग तुम्ही जर मान्य केला तर इतकं फ्री आहे की काय काय फ्री आहे त्याच्यावरती. म्हणाले इथे नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. म्हणाले अभिक्रम न इह अभिक्रम नाशः अस्ति. अभिक्रमाचा नाश इथे होत नाही. म्हणजे अभिक्रम त्या दिशेने कर्माला केलेली सुरुवात. काय सुरुवात केली आपण नेहमी म्हणतो की अहो पुष्कळ आपण ठरवतो की काही नाही, आता आजपासून अगदी आपण 10 मिनिटं ध्यानाला बसायचंच नाही, आजपासून अगदी एवढा जप करायचाच. पण अहो एक 4-5 दिवस 5-6 दिवस होतं, कोणत्या दिवशी सुटतं कळत नाही, आणि मग महिने निघून जातात, आणि मग पुन्हा आठवतं की अरे आपलं सगळं सुटलंय, आता पुन्हा एकदा सुरू करूया. त्यांनी सांगितलं असं होतं, असं होत राहतं. मनुष्य एखाद्या कर्माला सुरुवात करतो, हे निष्काम कर्म आहे, आणि निष्काम कर्म म्हणून सुरू करतो. तो ठरवतो की मला राग येतो, दिवसाकाठी अमुक एक घडलं, एकदा, दुसऱ्यांदा घडलं 2दा, आपण एक फळा केला आणि त्याच्यावर रोज टिकमार्क करत राहिलो, आत्ता मला राग आला. किंवा आपण रोज टिकमार्क करत राहिलो की माझ्या मनात आता विपरीत विचार आला, टिकमार्क. असे टिकमार्क करत गेलो तो संध्याकाळपर्यंत आमचा तो फळा भरतो, आणि आम्हाला कळतं की पुष्कळ झाले आपले टिकमार्क्स. मग आता आपण ठरवतो की नाही, आता आपल्याला काही झालं तरी हे कमी झालं पाहिजे, आपल्या मनामध्ये हा विचार निर्माण नाही झाला पाहिजे, आणि मनात वाईट विचार नाही आले पाहिजेत. पुन्हा उद्या टिकमार्कला सुरुवात नाही आले पाहिजेत हा निश्चय केल्यानंतर. काल जर 60 वेळा असेल तर आज 50 वेळा होतं, उद्या 40 वेळा होतं, परवा 35 वेळा होतं. हळूहळू मनामध्ये येणाऱ्या विकल्पांचा जो हे आहे, गती आहे किंवा जो दर आहे तो कमी होत जातो, आणि हळूहळू ते विकल्प येण्याचं अंतःकरणामध्ये जसं जसं कमी होत जातं तसं तसं ते काय म्हणतात, हा जो अभिक्रम सुरू केलेला आहे, आज सुरू केला की लगेच त्याचं 100% फल आज आहे का? नाही म्हणाले. उद्या सुरू केला, महिनाभर सुद्धा आमच्या वृत्तीत काही फरक पडला नाही. आम्हाला असं वाटतं महिना झाला, रोज 60 नाही तर 70, 60 नाही तर 70 एवढ्या रेंजमध्ये, याच प्रमाणामध्ये अंतःकरणामध्ये वेडेवाकडे विचार येतात. काय करावं बरं? काहीच फरक होत नाही. ते म्हणतात नको वाटू दे, नको फरक पडू दे, करत राहा. कारण का? तुला आधी बुद्धियोग कळला आहे. बुद्धियोगामध्ये काय सांगितलं आहे तुला की विचाराने, ज्ञानाने तू कर्माचा अवलंब कर. तू ज्ञानाने कर्माचा अवलंब करायला घेतलेला आहेस. मग आता ज्ञानाने कर्माचा अवलंब करायला घेतलेला आहेस तर ज्ञान कशाचा आता इथे ॲप्लिकेबल आहे? कोणत्या ज्ञानाचा इथे वापर कर? तू त्या ज्ञानाचा वापर कर की ज्या अर्थी माझ्या मनात रोज 60 वाईट विचार येत होते किंवा 70 वाईट विचार येत होते, उद्याही 70च वाईट विचार आले, परवाही 70च वाईट विचार आले, मग हे काम सुरू करून सुद्धा हे स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो वयात कुठे गेलं? आम्ही अर्ध्या सोळीवर आहोत, अजून अभिक्रमातच आहोत. आम्ही स्वल्पमप्यस्यकडे वळलो नाही. नाही म्हणाले, तुम्ही वळलेच आहात. कसे वळले आहात? बाहेरून कोणी नाही सांगणार. भगवंतांनी आम्हाला जसं सांगितलं आहे की बुद्धियोगम ददाम्यहम, मी तुम्हाला कोणत्या मार्गाने शहाणा करतो किंवा तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतो, तर मी तुला बुद्धियोग देतो. पुन्हा शब्द पुढे बुद्धियोगच आहे बरं का. बुद्धियोग शब्दाचे सुद्धा अनेक अर्थ आपल्याला पुढे मिळणार आहेत. आपल्याला भेटणारी मंडळी खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यामुळे आत्ता सुरुवातीला बुद्धियोग एकदा भेटलेला आहे, त्याचे बरेच भाऊ आपल्याला पुढे भेटायचे आहेत. त्यामुळे हा जो बुद्धियोग आहे, तुला मी तुझ्या बुद्धीमध्ये योग देतो. तुला कर्म करत असताना तुझ्या ठिकाणी मी तुला त्या कर्मात योग्य जागेवर ठेवण्याकरता काय करतो, तर तुझ्या ठिकाणी बुद्धियोग देत जातो. हे आता पुढे विस्तार आहे त्याचा. इथे सांगताना त्यांनी आपल्याला काय सांगितलं
की तुला मी इथे जो बुद्धियोग दिलेला आहे त्या बुद्धियोगाच्या साह्याने तू जेव्हा परिश्रमपूर्वक एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करतो आहेस तेव्हा एक लक्षात घे की कालचे 60 आणि आजचे 60 का, तर लक्षात घे कालच्या 60तले आज तुझे 10 कमी झाले, पण तुझ्या पोटातले म्हणजे सबकॉन्शियस माइंडमधले 10 वरती आले आणि ते 10 बाहेर निघून गेले. म्हणजे तुझी क्लेन्झिंग प्रोसेस, म्हणजे तुझी मनाच्या शुद्धतेची प्रक्रिया सुरू झाली. मनशुद्धीच्या प्रक्रियेमध्ये तू हिशोब एकास एक लावू नको. ते आपल्याला सांगतात की या हिशोबात पडू नको. म्हणून काय लक्षात ठेव? बुद्धियोग. आणि म्हणून पुढे काय सांगतात? कर्मयोग. तर आपण तिथे पोचलं की बघू. तर आता ते सांगतात की इथे तू ज्याचा उपक्रम करतोस, ज्याचा अभिक्रम करतोस त्याचा कधी नाश होत नाही. 15 दिवस सुटलं, सुटू दे. जे ते काही आमच्या अंकगणितातलं पालीचं गणित नाही आहे. भिंतीवर चढणारी पाल जी आहे ती 4 फूट वर जाते, 2 फूट खाली येते, मग पुन्हा 3 फूट वर जाते, 4 फूट खाली येते. म्हणजे आमची पाल जी आहे ती मायनसमध्ये सुद्धा पुष्कळ वेळा येते. पण म्हणाले ह्या इथे केलेला हा जो योग आहे हा तुझा योग कधी मायनसमध्ये जाणार नाही आहे. ह्या योगाची कधी वजाबाकी होणार नाही आहे. आत्ता तुला काय लाभलं आहे? जे लाभलं आहे ती एक बुद्धीला प्राप्त झालेली मॅच्युरिटी आहे, ती प्राप्त झालेली परिपक्वता आहे. त्या परिपक्वतेवर त्यांनी तुला स्टॅम्प केलेलं आहे. तोच तो बुद्धियोग आहे की त्यांनी तुझ्या डोक्यामध्ये आत्ता जी माझी बुद्धी आहे काम करणारी ती समजा 10% चांगल्या बाजूनी काम करते. मी चांगली साधना केली 6 महिने आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी त्या 10%चे 15% झाले की ती जी बुद्धी आहे ती 15%नी काम करायला लागली. आता ती 15%च्या पातळीवर मॅच्युअर झाली आहे. ती आता मी सोडलं पुन्हा 6 महिने काम, पुन्हा माझी उपासना सुटली. आता पुन्हा जेव्हा उपासना सुरू होईल त्यावेळी काय होईल? उपासना त्या 15%च्या मॅच्युरिटीपासून पुढे सुरू होईल. म्हणजे पुन्हा बुद्धी 15%वरून 5%वर येऊन नाही थांबणार. त्या ठिकाणी अभिक्रम एकदा सुरू झाला की तो देतो तो योग शब्द वापरला आहे. बुद्धी योग आहे. योग म्हणजे जोडली गेली बुद्धी तिथे. आणि जेव्हा एकदा ती तिथे जोडली गेली ती तिथे स्थिरच झाली, ती तिथे पक्कीच झाली. त्याच्यापासून पुन्हा मागे नाही आली, त्याच्यापासून कर्मात मागे येईल. ते आपण 6व्या अध्यायात बघू. शुचिनाम श्रीमताम गे योगभ्रष्टो विजायते. तिथे योगभ्रष्टता कशी आहे? वेगळ्या पातळीवर आहे. इथे बुद्धियोग कसा आहे? वेगळ्या पातळीवर आहे. की हे कर्म ते सांगतात एवढं महत्त्वपूर्ण आहे, पण सांगण्याची भाषा जाहिरातीची आहे. आणि मग ते आपल्याला सांगतात इथे की स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ते म्हणतात अगदी लहानसं केलेलं कर्म जरी असलं तरीसुद्धा ते लहानसं कर्म जे आहे ते आपल्याला महान अशा त्रासामधून किंवा महान अशा भयामधून दूर करतं. आता जे महान त्रासातून दूर करणारं जे काही कर्म आहे ते कर्म कसं आहे त्याचा जर आपण विचार केला तर भय कशा कशाचं आहे आम्हाला? एक भय मृत्यूचं आहे, एक भय समाजाचं आहे, लोकांचं आहे, आणि एक भय मला वैयक्तिक जे प्राप्त झालं आहे ते जसंच्या तसं राहू दे याच्याकरता आहे. मला मृत्यू न यावा हे भय आहे. दुसरं भय हे माझ्याजवळ काही आहे, मला कोणी मारेल, माझा कोणी खून करेल, माझ्या घरात येऊन कोणी चोरी करेल, मी काय जे काम करतो आहे ते काम कोणी चोरून घेईल, मी लावलेल्या शोधाचं पेटंट दुसराच घेऊन जाईल. आज आपण बघतो नोबेल प्राइजेसच्या कथा ज्या आपल्याला उजेडात नसतात त्या ज्या पाठीमागून अंधारातल्या कथा ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, भयंकर आहेत. कुणाचं नोबेल प्राइज कुणाला जातं, का जातं? हे असंच आहे की शोध मी लावला, त्याचं जे श्रेय आहे दुसऱ्याने घेतलं. भय आहे माणसाला की जे काम मी करतो आहे मग तो किती गुप्ततेने करतो. आम्ही आमचा पोखरणचा स्फोट किती गुप्ततेने केला, का केला? त्याचं कारण असं की तो जर खरंच अमेरिकेला तर त्याचं दुःखच झालेलं आहे. कारण कोणत्याही स्थितीत आमची एवढी मोठी यंत्रणा असून आणि आमच्या एवढे सॅटेलाइट्स फिरत असून आम्हाला कसं कळलं नाही इथे काम चाललं आहे? ते इतक्या गुप्ततेने घडलं कसं? तो त्यांना काय वाटलं हा भाग नाही, पण यांना काय वाटलं? भय आहे.
की न जाणो आमच्या या कार्यामध्ये आधीच अडथळा करून हे उडवून लावलं तर आमचं कार्य यशस्वीच होणार नाही. मग हा स्फोट आमचा यशस्वी झालाच नसता. म्हणजे आम्हाला ते सांभाळलं पाहिजे. लोकांपासून भय किती प्रकारांनी आहे. मनुष्य एवढं कशाला, त्याच्याही पुढे जाऊन लोकांचं भय आहे माणसाला. आपण जेव्हा संकल्प करतो चांगल्या कर्माचा, देवाच्या पूजेमध्ये, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये, किंवा आणखीन काही घरामध्ये मोठं कार्य असेल तर, किंवा एखादं कार्य आपण नियोजित केलं तर आपण त्या संकल्पामध्ये आपण काय म्हणतो, सर्वेषाम अविरोधेन. संकल्पामध्ये शब्द काय वापरलेला आहे की सगळ्यांशी अविरोध घेऊन, म्हणजे सगळ्यांची अनुकूलता प्राप्त करून घेऊन मी हे कर्म करतोय. कारण त्यांची अनुकूलता नाही घेतली तर माझं हे कर्म यशस्वीच व्हायचं नाही. आणि त्याच्या यशस्वीतेकरता अनेक लोकांच्या अनुकूलतेची आवश्यकता आहे. म्हणून सर्वेषाम आम्हाला पाहिजे आहे. नाही तर आम्हाला सगळ्यांची काय गरज. हे सर्वेषाम कोण आहेत? हे लोक आहेत. हे सगळे जे लोक आहेत त्याचं भय आहे आम्हाला. तिसरं भय आम्हाला असं आहे की आम्ही सगळे देवदेवता, सणवार, कुलपरंपरा सांभाळताना कुठेतरी सांभाळण्याची अट्टाहास का करतो. कारण असं हे जे देवानी मला दिलेलं आहे हे त्या देवाला परस्परम भावयंतः आम्हाला भगवंतांनी सांगितलेलं आहे की हे कसे आहेत देवता, त्या देवतांची उपासना आम्ही करावी, त्यांना आम्ही प्रसन्न करावं आणि त्या देवतांनी आम्हाला प्रसन्न ठेवावं. आमचा असा करार आहे तो, हम तुम्हें देंगे तुम हमें दे दो. बस आपल्या एकमेकांशी ठरलेलं आहे की हे एवढं आम्ही करू. की मग आपण म्हणतो अहो काय करणार, ह्या वर्षीचं आमचं सत्यनारायण राहिला, ह्या वर्षीचं आमचं देवाला जाऊन येणं राहिलं. जो मनुष्य सश्रद्ध असतो, जो भाविक असतो, तो म्हणतो अहो सारखी देवा माझ्या स्वप्नामध्ये देवी येते. ती म्हणते तू माझ्या दर्शनाला आली नाहीस, तू माझ्या दर्शनाला आली नाहीस. कारण का? कारण हिनी स्वीकारलेला जो कुलाचार आहे, हिनी स्वीकारलेला जे हिच्या घराण्याचं बंधन म्हणून आहे, ते तिला तिच्या ठिकाणी डाचत राहतं ना. तिला असं वाटतं की मी तिला नाही दिलं तर ती माझ्यावरती कोपेल. म्हणून हे जे भय आहे, हे ह्या प्रकारचं जे भय आहे, ते भय गीताकारांना नाही मान्य. गीताकार म्हणतात की अशी भोळी भाबडी भय ठेवू नका. देवतांची उपासना करताना देवतांची उपासना करायची आहे म्हणून करा. त्या उपासनेमध्ये आनंद आहे म्हणून उपासना करा. की श्रावण शुक्रवारचं व्रत करायचं नको रे बाबा, आपल्या मुलाबाळांना त्रास नको, आपली एक सवाष्ण वेळेवर घातलेली परवडली म्हणून सवाष्ण नाही आहे घालायची, म्हणून तो कुलाचार नाही आहे पुरा करायचा. त्याच्यामध्ये एक आनंद आहे, त्याच्यामध्ये आनंद देणारी गोष्ट आहे की जेव्हा एक कुटुंब उभं राहिलेलं आहे, त्या कुटुंबाचं वैभव, त्या कुटुंबाची समृद्धी, त्या कुटुंबामध्ये असणारी माणसं, त्यांचं वैभव, त्यांचं यश, त्यांच्या जीवनातला आनंद, हा सगळा आम्हाला देवतांच्या बरोबर शेअर करायचा आहे. कारण हे शेअरिंग आहे त्यांच्याबरोबरचं की त्यांना आम्ही आनंद दिला, त्यांनी आम्हाला आनंद द्यायचा आहे आणि आमचा प्रत्येक आनंद त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, कारण देणारे ते आहेत. ही धारणा जेव्हा मनात राहील तेव्हा ही जी 3 प्रकारची भयं आहेत ती भयं दूर होतील. नाहीतर त्या भयामध्ये काय आहे, त्यामुळे हे सगळे आम्हाला बाहेरचे तथाकथित लेखक किंवा तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनवादी असं म्हणतात की लोकांना भयानी परमेश्वराची निर्मिती केलेली आहे लोकांनी. आत्ता आपल्यासमोर खूप ज्वलंत पुस्तकं जगातल्या सगळ्या धर्मांच्या विषयी येऊन पडलेली आहेत की ज्या सगळ्या धर्मांनी आजपर्यंत ज्या प्रकारचा अवलंब क्रौर्याचा केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठे धर्म आहे, त्याच्यामध्ये कुठे समता आहे, त्याच्यामध्ये कुठे मानवतावाद आहे. एकापेक्षा एक धर्मांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर इतकं महाभयंकर आहे की ते सगळं वाचल्यानंतर असं वाटतं की ही सगळी माणसं आहेत, राक्षस आहेत का त्याच्या पलीकडे काही यांची प्रवृत्ती आहे जी मानवाच्या अंतःकरणात राहणारी आहे. म्हणजे हे सगळं लिहिणारे जे आहेत त्यांची फक्त कीव येते, या अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांची सुद्धा कीव येते, कारण त्यांच्या बुद्धीतला झेपच नाही आहे. एका डबक्यामध्ये बसून, काल आपण जी डबकी म्हटलं ना, मी आणि माझं डबकं, मी आहे, मी लेखक आहे आणि मला प्रसिद्धी पाहिजे, या डबक्यात बसलेला आहे तो. आणि त्यामुळे तो कोणता तरी विषय घेतो आणि आपल्याला काय वाटतं त्याला काहीतरी 4 अनुकूल गोष्टी आणि समाजातलं वातावरण बघतो, लिहायला सुरुवात करतो. वास्तवाच्या पुढे जात नाही तो. आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की कुठेही देवाची निर्मिती, ज्या ठिकाणी फक्त ब्रह्म ही संकल्पना आहे. काय तुम्ही ग्रीकांकडे जा,
ग्रीक लोकांचा विचारसुद्धा यांच्यासारखा एका प्रेषिताशी गुंतलेला विचार नाही आहे. त्यांच्याहीकडे ईश्वराला पूर्ण स्वतंत्र ठेवलं आहे, उपासकाला पूर्ण स्वतंत्र ठेवलं. आपल्याकडे पण ईश्वर जे आहे, जे चैतन्य आहे, जो सगुण रूपात प्रकट होणार आहे, एका घरामध्ये देवाची उपासना करणारी माणसं वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. मला गणपती आवडत असेल तर माझ्या बहिणीला कृष्ण आवडत असेल, ती कृष्णाची उपासना करते, मी गणपतीची उपासना करते. घरामध्ये नाही नाही तुला गणपतीचीच उपासना, तू ह्या घरात राहत असलीस, तुला ह्या घरात राहायचं असेल तर गणपतीच भाजला पाहिजे असं कोणी सांगत नाही. घरातल्या प्रत्येकाला ज्या देवतेचं व्रत करायचं आहे त्या देवतेचं व्रत करतो. मग आम्ही काय भयामुळे त्याला भजतो काय? आम्ही भयामुळे नाही भजत. आणि आम्ही केव्हाही ईश्वराबद्दलचं भय बाळगायला लागलो तर आपण सांगावं, समजावं आपल्यापुरतं की आपण पहिल्यांदा मायनसमध्ये आहोत. आपल्याला आधी प्लॅटफॉर्मवर यायचं आहे. आपण जमिनीच्या खाली उतरलेले आहोत, आपण भुयारात गेलो आहोत, आपण अंधकारात गेलेलो आहोत. अंधेन तमसा वृता, आम्ही त्या अंधकाराने अज्ञानाने घेरलेले आहोत. ईश्वर ही संकल्पना भयातून आलेलीच नाही आहे. आणि त्यामुळे भय नावाची जी गोष्ट आहे ती स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, ती अनेक प्रकारच्या भयांमधून आम्हाला दूर करणारी आहे. आणि हे जी सगळी भयं आहेत ती भय, मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं, जिथून साधना सुरू झाली, जिथून बुद्धियोगाचा विचार झाला, जितका बुद्धियोग आम्हाला समजला, म्हणजे जितका निष्काम कर्मयोग आम्हाला समजला, म्हणजे निष्काम कर्मसुद्धा सोडून द्या, पण कर्माच्या ठिकाणची अधिकाधिक कुशलता आणावी आणि ते कर्म त्या कौशल्याने करावं, हे जितकं आम्हाला अधिकाधिक मात्रेत कळत गेलं तितकं तितकं आम्ही त्याचा लाभ घेत चाललो. तितकी तितकी आमची बुद्धी मॅच्युअर होत चालली. आणि आम्हाला काय फळ मिळालं त्याचं? इथे प्रत्यवायो न विद्यते, त्याला प्रतिबंध होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारे अडथळा येत नाही. याचा अर्थ काय आहे? मी ध्यानाचा अभ्यास करते, एक 4 वर्ष चांगला अभ्यास केला, 10 वर्ष चांगला अभ्यास केला आणि नंतर त्या ध्यानाचा अभ्यास सुटला. त्या 10 वर्षाच्या अभ्यासामध्ये त्या ध्यानाच्या पातळीवरती जी काही स्थिती प्राप्त झालेली आहे, काय प्रकाश दिसत असेल, काय बिंदू दिसत असेल, काय नाद ऐकू येत असतील, जी काही स्थिती आणि सुटलाय त्या पातळीवरती. आता पुन्हा काही कालानंतर तो अभ्यास सुरू झाला, तो मनुष्य तिथून पुढे जातो. ज्या पातळीवरती तो आलेला आहे तिथून तो पुढे जातो. आणि म्हणून आता आपल्याला विषय पुढे लांबवायचा नाही, ह्याच सूत्रावरती आमचा पुनर्जन्म वसलेला आहे. आमच्या पुनर्जन्माचा सिद्धांत याच प्लॅटफॉर्मवर आहे, याच पायावरती उभा आहे. आत्ता आपल्याला पुढे जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण तो विषय पाहू. पण आत्ता सांगण्याचा हेतू असा की काय काय फायदे मिळाले, की जे कार्य सुरू केलं ते कार्य थांबणार नाही आहे. व्यवहारामध्ये काय होतं? व्यवहारात असं होत नाही. व्यवहारामध्ये काही चांगला धंदा सुरू केला आणि जर आम्ही 2 महिने तो धंदा सोडून निघून गेलो तर तो धंदा चौपट झाल्याशिवाय राहणार नाही, संपून जाईल धंदा. व्यवहारामध्ये हे यश मिळू शकत नाही. जे मिळालेलं आहे ते राखणं, ह्याचं उत्तर भगवंतांनी कुठे दिलं? योगक्षेमम वहाम्यहम्, की जे प्राप्त केलं आहे ना ते राखण्याचं काम, जे दिलेलं आहे ते दोन्ही मीच करतो. योग आणि क्षेम पण पुढे सांगतो, आत्ता आपल्याला तिथे जायचंच नाही आहे. पण त्याचं बीज कुठे आहे? इथे आहे. म्हणून त्यांनी अभिक्रमामध्ये बीजाला ठेवलेलं आहे, की सगळ्या गोष्टी बीजभावानी तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये मी सांगतो, त्याचा सगळा विस्तार छानपणाने आपण पुढे समजून घ्या. म्हणून ते म्हणतात प्रत्यवायो न विद्यते. इथे कोणत्याही प्रकारे प्रत्यवाय, इथे कोणत्याही प्रकारे अडचण, कोणत्याही प्रकारे अडथळा आणि मागे निघून जाणं घडत नाही. मग काय घडतं? तर जे जिथं तुम्ही थांबवलं तिथे थांबतं. आणि म्हणून आपल्या परमार्थ मार्गामध्ये काय सांगितलं जातं? असाल तेथून पुढं ती चला, यत्न सोडाना. कोणत्याही पायरीवर असू दे, आपण ज्या पायरीवर आहोत त्या पायरीवरून आपल्याला पुढे जायचं आहे, त्या पायरीवरून आपल्याला सरळ जायचं आहे. ती पायरी आपली नाही सुटणार. त्या पायरीवर आम्हाला भगवंतांनी ज्या बुद्धीला ज्या स्थितीत आणून ठेवलेलं आहे त्याच्या पुढे आहे. म्हणून हा जन्म तो खूप हुशार आहे आणि मला ती हुशारी नाही, ह्याचं दुःख आपल्याला कधीच होत नाही. त्याचं कौतुक का वाटतं? कारण ठीक आहे, जी मेहनत आत्ता मला करायची आहे ती मेहनत त्याची आधी करून झालेली आहे.
म्हणून तो आत्ता त्या मेहनतीनंतर ते घेऊन आलेला आहे. आणि मला त्याच क्षेत्रात मेहनत करायची आहे, ती मी आत्ता सुरू केली आहे. काय फरक पडतो? बहुनाम जन्मना म्हणते, पुष्कळ जन्मांचा हिशोब आहे. इथे एका जन्मात भांडायचं आहे कशा करता? आणि त्यामुळे द्वेष, मत्सर, दुसऱ्याशी स्पर्धा ही भूमिका इथे राहतच नाही. इथे फक्त मला माझ्या मार्गावरून चालायचं, मी पुढे चालणार आहे. आणि मी चालत असताना जिथे चालत चाललेलो आहे तिथे अडखळलो, थांबलो, अडचण नाही. मनुष्याला अगदी शेवटचं भय मृत्यूचं, त्या मृत्यूने जीवनाची समाप्ती झाली. मी आपल्याला एक प्रसंग सांगून पुढे जाते की आपले धोंडीराज शास्त्री दाते पंचांग आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अगदी आपण सामान्यपणे वापरतो. तर दातेशास्त्रींच्या एक आपल्या घरी असताना एक अमेरिकन ट्रूप त्यांना भेटायला आलं आणि त्या लोकांनी त्यांना विचारलं, कदाचित मी आपल्याला सांगितलं असेल किंवा नसेल सांगितलं, तर ते भेटायला आले. तर त्यांना मी म्हटलं, कशा करता आलात आपण? काय नाही. ते म्हणाले, आम्ही शास्त्रीजींना भेटायला आलो आहे आणि भेटायला येण्याचं कारण एकच आहे की शास्त्रीजींचं जे पंचांग आहे हे दाते पंचांग, ह्याच्या इतका कालनिर्णय कुठेही भारतभरात तर नाहीच, आमच्याकडे तर नाहीच आहे म्हणाले, पण संबंध भारतभरात सुद्धा इतका अचूक कालनिर्णय कुठे बघायला मिळत नाही. तर यांनी इतका अचूक कालनिर्णय कसा केला आहे म्हणून त्यांना विचारायला आम्ही संबंध भारतामध्ये फिरलो म्हणाले. सगळ्या पंचांग पद्धती आम्ही पाहिल्या आणि आम्हाला तिथे बसून आवडलेली ही जी पंचांग पद्धती आहे दात्यांची, तिचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं म्हणून आम्ही इथे आलो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की काय तुमचं गमक? ते म्हणाले, काही नाही, गणितं सगळे सारखीच करतो, पण गणितं करताना जेव्हा आम्हाला टाय येतो की जेव्हा आता काय निर्णय करावा ही एक अडचण निर्माण होते, त्यावेळी म्हणाले माझा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे आणि त्यामुळे मला धर्मशास्त्रीय निर्णय करता येतात आणि धर्मशास्त्राच्या आधारावरती तो टाय सोडवताना कोणता पक्ष स्वीकारायचा, कोणता निर्णय स्वीकारायचा हे मी ठरवतो. आणि सुदैवानी तेव्हा 75 वर्ष झाली होती. सुदैवानी म्हणाले आज एवढ्या 72-73 वर्षामध्ये मला मी घेतलेला निर्णय पुन्हा कधी सुधारून पंचांगात घ्यावा लागला नाही. जो निर्णय घेऊन पंचांगामध्ये जो कालाचा निर्णय दिला तो निर्णय मला पुन्हा सुधारून जोडून नाही घ्यावा लागला. तर मी त्यांना म्हटलं की शास्त्रीजी तुमच्यासारखा आता एवढा विद्वान मनुष्य, आता तीच लोक सांगतायत की भारतभरामध्ये याच्यासारखं पंचांग नाही, मग आता तुम्हाला या क्षेत्रात शिकण्यासारखं काहीच राहिलं नाही. म्हणाले असं कसं? आत्ता तर मला कुठे कळायला लागलंय की कालाचा निर्णय म्हणजे काय आहे, ह्याच्याविषयी काय अभ्यास करावा हे मला आत्ता कळायला लागलंय. तर म्हणाले माझी एकच इच्छा आहे की जेव्हा माझा देह पडेल तेव्हा भगवंतानी माझं हे ज्ञान माझ्या पुढच्या जन्मामध्ये असंच्या असं ठेवावं. म्हणाले मी वेदाचा अभ्यास करणार आहे. हे शास्त्र कसं माणसं आपल्या पुरतं पूर्ण स्वीकारतात बघा, जे निस्संदेह असतात, जी व्यवसायात्मिका बुद्धी ज्यांच्या ठिकाणी आहे, त्यांनी सांगितलं मी वेदांचा अभ्यास केला आहे, मी वेदांगाचा अभ्यास केला आहे, त्रैगुण्य विषया वेदा, आणि त्यामुळे मला पुन्हा जन्म आहे. मी काही मोक्षमार्गाचा अभ्यास केलेला नाही आहे, पण मी जीवनामध्ये पुण्यकारक सगळं कर्म केलेलं असल्यामुळे बहुतेक मला भगवंत माणसाचा जन्म देईल आणि माझी गणेश उपासना मला माणसाचा जन्म द्यायला कदाचित झुकतं माप देईल. तर माझी गणेशापुढे एवढीच प्रार्थना आहे की माझा जेव्हा पुढचा जन्म येईल तेव्हा माझं या जन्मातलं ज्ञान अगदी अल्पवयामध्ये तसंच ताजतवानं राहू दे आणि मला जिथे जन्म येईल तिथे अशा व्यक्तींच्या जवळ जन्म येऊ दे की ज्यांचं ज्योतिषशास्त्रातलं ज्ञान माझं आत्ताचं आहे त्यापेक्षा कितीतरी ते अधिकारी आहेत आणि माझा अभ्यास पुढचा सुरू होईल. या अभ्यासाने तर ही एवढीली माणसं जन्माला आलेली आहेत. ती काय उगाच आले? सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सांगतात, काय गरज आहे त्यांना. इथे आपण मोठं ढळढळीत लिहून ठेवलेलं आहे की साक्षात विष्णूचा अवतार आहे ज्ञानेश्वर महाराज. तरीसुद्धा ते म्हणत नाहीत मी विष्णूचा अवतार, मला काय लिहायला माझ्या डाव्या हाताचं मळ आहे, असं नाही म्हटलं ते. त्यांनी असं म्हटलं मी सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प. वाणीनी सत्य बोलावं हे तप आम्ही कल्पकल्पांती केलेलं आहे. एकदा का केलं आहे की ज्याचं फल म्हणून ज्ञानेश्वरी झाली आहे ती उगीच नाही झाली. का म्हटलं असं? कर्माचं महात्म्य नाही डावललं, बुद्धियोगाला नाही बाजूला केलं, हा बुद्धियोग आहे. आणि म्हणून ते आता सांगतात तिसरं फल काय आहे? स्वल्पमाप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्यांनी सांगितलं या बुद्धियोगाची फलं 3, एक घ्या त्याच्यावरती 2 फ्री मिळवा, आम्ही तुम्हाला 3 फ्री देतो.
असं म्हणून त्यांनी आम्हाला पुढे नेलंय. आणि ते म्हणतात की अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, अगदी थोडी या जन्मात हळूहळू आमची गती अगदी कासवाची आहे. आम्हाला थोडीशीच बुद्धी प्राप्त झाली, आम्हाला आमच्या बुद्धीमध्ये थोडासाच लहानसाच उजेड पडला. ते सांगतात जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. तरी सुद्धा, कारण का नाशे, अशेषही नाशे, काहीही न शिल्लक ठेवता संसाराचं भय निघून जाईल, हे कोणतं आश्वासन आहे बा. म्हणजे आमचे जाहिरातदार सुद्धा त्यांना म्हणतील आमचा धंदा बसवणार बहुतेक ज्ञानेश्वर महाराज, कारण एवढा प्रॉफिट तर आम्ही सांगू शकत नाही कोणाला आमच्या जाहिरातीतून जेवढा त्यांनी केलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्माचं फल देणारा कोण? कर्मफलाचा दाता परमात्मा आहे. त्यामुळे तो कर्माचं फल जेव्हा देईल त्यावेळी तो ठरविल ना तुमची कोणती कर्म नष्ट करून द्यायची, त्या कर्माचं फल कसं देऊन टाकायचं, कारण नियम तो लावणार आहे. त्यामुळे कर्माचं फल देताना संसार भय अशेष नष्ट करताना तो ज्ञानाग्नीमध्ये सगळं कर्म समाप्त करून टाकील. पुढे विस्तार आहे. म्हणून ह्या सूत्राचा किंवा ह्या श्लोकाचा अर्थ लावताना अभिक्रमाच्या ठिकाणी सुद्धा त्यांना एक अडचण आहे की इथे बीजभावानी असं त्यांनी म्हटलंय की बीजानी जर सुरू झाला धर्म तर त्याचं काय होतं. तर ते वाद आपण सोडले, पण त्या वादांना आपण वेगळ्या प्रकारांनी त्याचं स्पष्टीकरण घेतलं.